दिस इज द प्रोसेस दॅट वी लिव्ह फॉर. ही जी क्रिएटिव्ह प्रोसेस आहे ना, की ऑईलला एकाच गोष्टीकडे अभिनयातून बघण्याच्या 2-3 पर्स्पेक्टिव्ह असू शकतात. आणि हे ऑन फील्ड जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे मजा आहे यार, जीने में हा, काम करने में भी नहीं, जीने में मजा आहे, असं होतं. Definitely. कौतुकाची थाप मला वाटतं ही प्रत्येकासाठी खूप महत्वाची असते नक्कीच असते, आयुष्यामध्ये. नक्कीच असते. पहिली इंडस्ट्रीत आल्यानंतर पहिली कौतुकाची थाप कोणाकडून मिळाली होती? मी तुला सांगू, खूप भारी किस्सा आहे हा. मला नाही मिळाली, पण माझे जे सगळेच अभिनयातले आयडॉल्स आहेत ना, त्यांच्याकडून थ्रू थ्रू मिळालेला किस्सा आहे हा. जेव्हा मी या सुखानो या नावाची मालिका करत होतो, जेव्हा मी जयदीप करत होतो, तेव्हा मला झी मराठीचं पण अवॉर्ड होतं, नॉमिनेशन होतं बेस्ट निगेटिव्ह रोलसाठी जयदीपचं. आणि तेव्हा फारच दिग्गज असे कलाकार चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले सरांचे वडील, त्यांनी बाबाला फोन केला. माझे बाबा श्रीकांत मोघे, ह्या सगळ्यांनी एकत्र खूप कामं केलेली आहेत. त्यांनी बाबाला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की अरे भैया म्हणायचे विक्रम काकाला, विक्रम काकांना घरी भैया म्हणायचं. म्हणलं अरे भैया बरोबर तुझा पोरगा काम करतोय त्या सिरियलमध्ये आणि खूप सुंदर काम करतोय बरं का. आणि तेव्हा मी मुंबईत होतो, बाबा पुण्यात होता. लँडलाईनवर फोन आलेला त्या काळी. त्यामुळे नंतर मला जेव्हा बाबांनी हे सांगितलं ना, तेव्हा मला असं वाटलं क्या बात आहे यार. म्हणजे बाबा ज्यांचं काम आयडलाइज करायचे ते चंद्रकांत गोखले, मी ज्यांचं काम आयडलाइज करतो ते विक्रम गोखले. ह्या फॅमिलीकडून ही शाबासकीची थाप मिळणं, क्या बात है, सोने पे क्या सुहागा. बात आहे, तर आणि त्याच पुरस्कारापेक्षा वेळेला मोठं आहे. ऍब्सोल्युटली, आणि त्याच वेळेला माझ्या पहिल्या सिरियलमध्ये विक्रम काकांबरोबर मला काम करायला मिळालं. आणि विक्रम काका वॉज सो अमेझिंग, सो अमेझिंग. ॲज अन ॲक्टर तर ते बाप होतेच, ते काय वेगळं सांगायची गरज नाही, माझी पात्रताही नाही त्यांच्याबद्दल बोलायची. पण एक माणूस म्हणून आणि एका नवीन ॲक्टरला कसं कम्फर्टेबल करायचं हे त्यांच्याकडून कोणी शिकावं. अमेझिंग, अमेझिंग. आणि त्यावेळेला असं होतं ना, की वेन वी लुक अप टू समवन ना, ते तुम्हाला येऊन असा छान खांद्यावर हात टाकतात आणि सांगतात, ये बाळा आपण ना हे जरा वाचून घेऊया, हे आपण असं घेऊया का, हे आपण तसं घेऊया का, हे बघ असं केलंच ना तर ह्याच्यातला अर्थ असा निघेल, त्याच्यापेक्षा असं करून बघूया का. हे दिस इज द प्रोसेस दॅट वी लिव्ह फॉर. ही जी क्रिएटिव्ह प्रोसेस आहे ना, की ऑईलला एकाच गोष्टीकडे अभिनयातून बघण्याच्या 2-3 पर्स्पेक्टिव्ह असू शकतात. आणि हे ऑन फील्ड जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे मजा आहे यार, जीने में हा, काम करने में भी नहीं, जीने में मजा आहे, असं हो जातं. छान वाटतं म्हणजे मला ऐकूनच. आणि मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या कलाकारांकडून विक्रम सरांबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि मला इतकं छान वाटतं आणि की विक्रम काका आणि बाबा हे खूप क्लोज नीट होते. म्हणजे मी जसं म्हणलं तसं त्या पिढ्यांमधला डिफरन्स होता. चंद्रकांत गोखले सर, त्याच्यानंतर नाट्यक्षेत्रात माझे वडील श्रीकांत मोघे, त्याच्यानंतर विक्रम गोखले. त्यामुळे ह्या सगळ्यांचा ना एक असं होतं ना, की आपण म्हणतो ना, की माझ्या कुठल्या सिनियरला बघत बघत मी घडत गेलो, तसं ती ही चेन होती. त्यामुळे ही संपूर्ण फॅमिली, बाबा, विक्रम काका, चंद्रकांत गोखले साहेब, हे सगळेच लोक, ही मी वानगी दाखल नावं घेतात, असून खूप नावं आहेत. पण मुख्यत्वे मी ही नावं का घेतोय माहिती का, कारण माझी ती काय म्हणूया आपण, आदराचं स्थान असतं ना, तशी आहेत ती. आणि आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू वर्क विथ विक्रम काका अगेन, कारण विक्रम काकांनी नंतर 2-3 सिरियल्स प्रोड्यूस केल्या आणि डिरेक्ट केल्या. त्या डिरेक्शनमध्ये त्यांनी मेन लीडसाठी मला घेतलं होतं. सो आय हॅड अ लव्हली टाईम वर्किंग अंडर हिज डिरेक्शन. सो को ॲक्टर म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हाचं एक काय म्हणूया इक्वेशन वेगळं असतं, पण डिरेक्टरच्या हाताखाली आपण जेव्हा काम करतो आणि त्याचा विचार काय आहे, अच्छा हे आता मला ह्यातनं दाखवायचं आहे का, ओके, तेव्हाचा एक एक्सपिरियन्सच कम्प्लिटली वेगळा असतो. त्यामुळे आय वॉज ब्लेस्ड अगेन. खूप मोठे लोक आहेत, खूप 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 मोठे लोक आहेत. खरंच जिओ. मला वाटतं तुम्ही सगळे कलाकार खूप भाग्यवान आहात, ज्यांनी विक्रम Absolutely. सरांबरोबर काम केलंय आणि तो सहवास थोड्या मिनिटासाठी, काही काळासाठी का होईना लाभला. तुम्हाला तर खूपच प्लेजर, खरंच प्लेजर वर्किंग खरंच विथ हिम, प्लेजर. म्हणजे लकीली मी जसं म्हणतो तसं, की मी फार इंडस्ट्रीतल्या कुठल्याही लोकांना काका, मामा, मावशी, मामी, दादा, भाऊ करत नाही. काही असे मोजके किंवा शेलके लोक आहेत जे बाबामुळे आमच्या फॅमिलीला खूप आधीपासून ओळखत होते. त्यातले एक विक्रम काका, अजून एक प्रदीप काका आहेत, प्रदीप वेलणकर. तो हे असे काही जे मोजके ॲक्टर्स होते तेव्हाचे, की जे आमच्या घराशी जोडले गेले होते. नॉट ओनली बाबा ऑर नॉट ओनली वर्क, पण आई बरोबर किंवा आमच्या घरी येणं जाणं होतं. त्या लोकांना हक्काने मी इतक्या जवळनं हाक मारू शकतो, असं आहे.
बस कमाल, फारच मस्त वाटलं मला या सगळ्या आठवणी ऐकून. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.